अमरावती शहरातील बुधवारा परिसरात जंगम समाजाच्या अतिशय प्राचीन हिरेमठ परिसरात अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मठाच्या ओसाड जागेवर साचलेली लाकडे, झाडे आणि झुडपे क्षणार्धार्थ पेट घेतल्याने धुराचे मोठे लोट परिसरात पसरलेत। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेमुळे आता प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। अमरावती शहरातील बुधवारा परिसरात असलेल्या जंगम समाजाच्या प्राचीन हिरेमठ परिसरात दुपारच्या सुमारास अचानक आग लागली। मठाच्या खुल्या जागेत मोठ्या प्रमाणात पडून असलेली सुकलेली लाकडे, झाडे आणि झुडपे यांना आग लागून काही वेळातच ती भीषण स्वरूप धारण करत परिसरात धुराचे ढग पसरलेत। घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केलेत। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही। दादा नाव काय आपलं? माझं ज्ञानेश्वर हिवसे। आता इथे हिरामठ जो आपले आग लागली आहे संदर्भात काय सांगणार आपण? आता हिरेमठाच्या संदर्भात आम्ही हे सांगू शकतो का हा जंगम समाजाचा मठ आहे आणि दुर्लक्षित लोक संगम समाज एवढा मोठा असताना या मठाकडे इतकी दुर्लक्ष झालेली आहे का त्यामुळे इथे गाडी, कचरा, चोर, लाईन नाही आहे। हे लोकांना आजूबाजूंना त्रास होत आहे। हे लोक समाजाचे ना स्वतः करत ना दुसऱ्याला काही करू देत। याच्यात आम्हालाही म्हणायचं का यांनी जरी आम्हाला जरी मुभा दिली तर आम्ही हे सगळं साफसूफ करून देऊ त्यांना। प्रशासनाने नाही केलं नाही तर मग असे काय जीवितहानी होईल ना। आधी तुम्ही अर्धा एक घंटा गाडी लेट आली असती, लोकांचे 50-50 लोकांचे घरं जळून म्हणजे मृत्युमुखी पडायला लागले असते, कारण सगळेजण झोपाची वेळ होती, सगळेजण आराम करत होते। याच्यात दादा या संदर्भात मग आपली मागणी काय राहील? आमची बस हीच मागणी आहे प्रशासनाला का बा ही या एक तर जंगम समाजाच्या मठांना का हे साफसफाई करायला लावा। हे करत नसल किंवा प्रशासनापाशी पैसे नसल तर आम्ही लोकवर्गणी जमा करून हे साफसूफ करून देऊ। सध्या उन्हाचा तडाखा वाढत असल्याने अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे। स्थानिक नागरिकांच्या मते हिरेमठ अत्यंत प्राचीन असून सध्या त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। मठ परिसरात झाडे, झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली असून कोणतीही नियमित देखरेख होत नसल्याने हा परिसर ओसाड झाला आहे। यामुळे येथे असामाजिक तत्वांचा वावर वाढल्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे। या घटनेनंतर नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की या प्राचीन मठाचा तातडीने जीर्णोद्धार करावा किंवा त्यांची जबाबदारी एखाद्या सामाजिक संस्थेकडे सोपवावी। हिरेमठासारख्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाच्या ठिकाणी अशी आग लागणे ही गंभीर बाब आहे। सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात अशी घटना मोठ्या दुर्घटनेत रूपांतरित होऊ शकते। दादा हा कोणता परिसर आहे? हा आझाद हिंद मंडळ बुधवारा हिरेमठ वीर जेव्हा लिंगायत वाण्याचा हा मठ आहे। ही जागा आहे ती पडीत जागा आहे। ही मठाची जागा आहे का? मठाची जागा आहे पण पडीत जागा आहे। सध्या तर याला कोणी वाली नाही आहे, तर त्यांच्यासाठी प्रयत्न चालू आहेत। पण आता हे सुकलेलं असल्यामुळे त्याला आग लागली। तिथं काय होतं नेमकं जिथं आग लागली? काय नाही, नुसतं झाडी होती आणि झाडीचं ते लाकडं वगैरे ठेवलेली होती आणि काही सामान आहे लोकांचं तिथे भाडुत्री आहे, त्यांनी सामान टाकलेलं आहे, त्याला पण आग लागली आणि ते पेटतं सगळं पेटून गेलं। समाजाचं नुकसान किती झालं त्यांचा काही अंदाज सांगू शकता का? त्याचं नुकसान नाही, फक्त झाडं वगैरे ते कचरा होता पडलेला तो सुकलेला आहे आणि त्यांनी मग तो आग लागली। आगीमुळे अजून काय नाही, बाकी काहीच नाही। हानी काय होऊ शकली असती? नाही, बाकीचे तिकडे राहतात लोक, त्यांच्या घराला पण आग लागू शकली असती। अग्निशामक दल वेळेवर आलं? हा, अग्निशामक दल वेळेवर आली, त्यांनी पाण्याने ते बुझवलं, सगळं ते विझवलं। अजून चालू आहे? आता चालू आहे।